पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका 2026च्या त्या आपल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासंदर्भी ह्या आयोजित केलेल्या आपल्या या सभेच्या ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो. आमच्यावर उपस्थित असणाऱ्या ज्यांनी आमच्यावर एका मुलासारखं प्रेम केलं, कायम एका मुलाच्या मागे आपली आई कशी थांबते त्या पद्धतीने ही माय माऊली आमच्या पाठीवर कायम शबासकीची थाप टाकून आमच्यावर आशीर्वादाचा हात ठेवणारी आमची माय माऊली जयश्री मदनभाऊ पाटील, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या, ज्यांच्यावर आपल्या प्रभागाची जबाबदारी आहे त्या नीताताई केळकर, आपल्या प्रभागाचे माजी नगरसेवक आणि आमचे नेते माननीय शीतलदादा पाटील, आपल्या वार्डाच्या नेत्या वहिनीसाहेब कांचनताई वहिनी कांबळे, माजी महापौर, तुमच्या माझ्या सर्वसामान्य घरातून शिक्षण उच्च शिक्षण घेऊन जे लोकांचे प्रबोधन करत असतात ते कृष्णाजी आलदर सर, जो तुमच्यासाठी अहोरात्र जगतो तो आपला उमेदवार संजूभाऊ कांबळे, सभागृहात कशा पद्धतीनं भांडावं आणि आपल्या महिलांचं काम करून घ्यावं ते ज्या वहिनीकडनं, ज्या मायमाऊलीकडनं जिच्याकडनं शिकावं ते आमची शिवांगीताई साळुंके, उच्च शिक्षित आणि एका कष्टकराच्या घरातून आपण एक उमेदवार दिला ते आपल्या रुक्मर वहिनी, माझ्यावर प्रेम करणारे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेले मायबाप जनता आणि माझ्यावर प्रेम करणारे तरुण मित्र मंडळी, पत्रकार बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने गेल्या 5 वर्षात वहिनी साहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, वहिनींच्या आशीर्वादानं आम्ही महानगरपालिकेत गेलो आणि महानगरपालिकेत गेल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्षात राहून सुद्धा महानगरपालिकेत आम्ही काम करत असताना आपल्या या प्रभागासाठी न्याय देण्यासाठी आम्ही अहोरात्र झटलो. खूप प्रयत्न करून या प्रभागासाठी 20 ते 25 कोटी रुपये निधी आणण्यात आम्हाला यश आलं. त्या निधीतलेच रस्ते गटारी आज आपल्या या प्रभागात सर्वांना पाहायला मिळतात. या जनतेला ते आज सोयी सुविधा देण्यासाठी 5 वर्षात जो आम्ही जे काही कष्ट केले त्याचं फळ म्हणून आज ही जनता आमच्यावर इतकी प्रेम करते. वहिनी साहेब 5 वर्षात काम करत असताना कोविडचा काळ असेल, कोविडच्या काळामुळे आपल्याला निधी जास्त मिळाला नाही, महापालिकेतून आपल्याला पैसा निधी जास्त मिळाला नाही, तरी सुद्धा त्या जनतेची कामं केली पाहिजे. त्या जनतेने आपल्याला निवडून दिले, या जनतेच्या सेवेसाठी आपण कुठं सुद्धा थांबलो नाही पाहिजे अशी मनात सारखी खंत राहायची आणि आम्ही ती खंत आपली मान्य सुधीरदादा गाडगे यांच्याकडे व्यक्त केली. आम्ही भारतीय जनता पार्टीत नसून सुद्धा आज मंचावर सुधीरदादा नाही, पण त्या सुधीरदादांनी आम्हाला केंद्रातून निधी आणण्यासाठी, काँग्रेस पक्षाचा नगरसेवक असून सुद्धा मला कशा पद्धतीने निधी आणायचा, कुठून निधी आणायचा हे मार्गदर्शन करून ती योग्य ती दिशा दाखवली, ती सुधीरदादांनी दाखवली. त्यांच्यामार्फत मला वैयक्तिक 5 कोटी रुपये निधी या ठिकाणी मिळाला. ह्या 5 वर्षात जी आपण कामं केली ती आता संजूभाऊनी तुम्हाला या सगळी सांगितली. आरोग्य केंद्राचं काम असेल, कांचनताई वहिनीच्या काळात आरोग्य केंद्र मंजूर झालं, ते आरोग्य केंद्र आपल्या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नेण्याचा प्रयत्न झाला, पण आपल्या प्रभागातील सगळी कष्टकरी आणि रोज मोलमजुरी करून खाणारं आपल्या भागातली सगळी कुटुंब आहेत, त्या कुटुंबाची सोय आणि व्यवस्था झाली पाहिजे या
सर्व जनतेला ते हॉस्पिटल उपयोगाला आलं पाहिजे म्हणून आम्ही सभागृहात आमची मतं मांडून ते आरोग्य केंद्र आपल्या प्रभागात आणलं. संजूबाबी सांगितल्याप्रमाणे 52,000 लोकांनी त्याचा लाभ घेतला. कदाचित त्याचाच आशीर्वाद असेल, त्यामुळे जनता आमच्या एवढ्या पाठीमागे आणि पाठीशी थांबते. अशा पद्धतीची ठराविक कामं करत असताना आपल्या प्रभागात संजयनगर, राजनगर, आपला शिवाजी हाऊसिंगचा परिसर असेल, गोसावी गल्लीचा आपला परिसर असेल, घनश्याम नगरचा परिसर असेल, चिंतामणी नगरचा परिसर असेल, आपल्या प्रभागातील राजनगर, चिंतामणी नगर, चैतन्य नगर, आपल्या विविध भागातील सगळे जे भाग असतील आपल्या प्रभागातील त्या प्रभागाकडे बघायचा दृष्टिकोन आपल्या सांगली जिल्ह्याचा बदलावा आणि आपल्या सांगली जिल्ह्यातील लोकांनी आपल्या प्रभागात येऊन काहीतरी पाहायला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्याला 5 वर्षात करायचं होतं. म्हणून आणि तिन्ही नगरसेवकांनी वहिनीसाहेब अष्टसिद्धी हनुमान मंदिर बांधायचा निर्णय घेतला आणि त्या अष्टसिद्धी हनुमान मंदिर त्या ठिकाणी आम्ही संजयनगर सारख्या भागात बांधू शकलो. ते मंदिर बघायला मला अभिमानाने सांगावं वाटतं की ते मंदिर बघायला सांगली जिल्ह्यातील विविध लोक निघतात आहे, आवर्जून मंदिर बघायला येतात. म्हणजे अशी आपल्या भागाची ओळख बदलली पाहिजे. आमच्यावर प्रेम करणारे आमचे नेते माननीय पृथ्वीराज पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मी सहर्ष स्वागत करतो. आपल्या प्रभागाकडे बघायचा दृष्टिकोन बाहेरच्या लोकांचा बदलला पाहिजे. लोक आपल्या प्रभागात आली पाहिजे. आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे. हा एकमेव विजन डोक्यात घेऊन आम्ही 5 वर्षात काम करू शकलो. कोविडच्या काळात वहिनीसाहेब प्रत्येक मायमाऊलीच्या दारात गेलो, औषध फवारण्या केल्या, त्यांना दवाखान्यापर्यंत पोच केलं. त्यांना कुठं अडचणी असतील त्या अडचणीला आम्ही सामोरे गेलो. तुम्ही बघितलं असेल सर्वांनी, चौक कधी सुटला नाही. प्रत्येक चौकात बघा, तुम्ही मनोज सरगर उभारलेला असणार, संजू कांबळे उभारलेला असणार, महेश साळुंके उभारलेला असणार. ती चौकात राहून काम करणारे, कुठल्या घरात कुठं आजूबाजूला एसीच्या ऑफिसमध्ये बसून काम करणारी माणसं आम्ही नाही, आणि रस्त्यावर उन्हात थांबून काम करणारी माणसं आहे. आणि अशीच माणसं तुम्ही निवडून दिली पाहिजे. असा आपल्या मदतीला धावून जाणारी माणसं आपण निवडून दिली पाहिजे. काही गोष्टी आपण बोलू शकत नाही वहिनी साहेब, काय करायचं. लोकसभेला पळालो सगळीकडे. त्या माणसावर माझा जीव आहे तर हायच होताच त्यावेळी, पण काय आता विरोधात आहे. आता इतका त्या माणसाला जीव लावला. मला लास्टपर्यंत वाटत होतं की नाही, घरातला माणूस माझ्या विरोधात उभा करणार नाही, कारण मी सुद्धा घरातला माणूस होतो. राजकारण वेगळं, त्या गोष्टी वेगळ्या. पत्रकार बंधूंची इच्छा असते मी काहीतरी बोलावं, विरोधात बोलून कुणावर तर टीका करून मला निवडून यायचं नाही. मला कामाच्या जोरावर निवडून यायचं आहे. कुणाच्या तरी विरोधात बोलून मी राजकारण करणारा माणूस नाही. मी प्लेन माणूस आहे. मला लोकांच्या मनात राहून, लोकांच्या सेवेत राहून राजकारण करायचं आहे. 5 वर्षाचं माझं धोरण मला लोकांच्या समोर मांडायचं आहे. ते धोरण लोकांना आवडलं तर लोक मला निश्चित निवडून देतील. आणि मला वाटतंय की एवढ्या ताकदीने लोक माझ्या मागे राहिले, कारण एकच काम आहे, त्यांना वाटतंय हा मनुष्य सरगर आपल्यासाठी काहीतरी करेल, हे पॅनल भारतीय जनता पार्टीचं आपल्यासाठी काहीतरी करेल, म्हणून मी लोक माझ्यासोबत अशी ठामपणे राहतात. एवढ्या कडाक्याच्या थंडीत वहिनी साहेब आम्ही 30 ते 35 मिटिंगा घेतल्या आपल्या पूर्ण प्रभागात. एका सुद्धा मिटिंगला असं वाटलं नाही की इथे गर्दी झाली नाही, इथे माणसं आले. भरपूर आपल्या सगळ्या महिला वर्ग उभारलेलं, जेंट्स लोक सगळी उभारलेली. लोकांचा आशीर्वाद. ह्या 5 वर्षात आम्ही तुमची सेवा करू शकलो. निधी अभावी आम्ही तुमची सेवा करण्यासाठी कुठेतरी कमी पडलो असेल. सुधीरदादांच्या मार्फत या शिवाजी हाऊसिंगमधील सगळे रस्ते बऱ्यापैकी झाले असतील. हा मोठा रस्ता सुद्धा सुधीरदादांच्या मार्फत झाला. भारतीय जनता पार्टीने आपल्या प्रभागासाठी 40 कोटी रुपये दिली. वसंतदादा उरी वसाहतातले सगळे रस्ते सुधीरदादांच्या मार्फत झाले. भया 40 कोटी रुपये दिली भारतीय जनता पार्टीने आपल्या प्रभागासाठी दिला. हा ही जनता कधी विसरणार नाही. जनतेच्या या सगळं लक्षात. परवाच देवाभाऊंनी सांगितलं माझ्या लाडक्या बहिणी, त्या लाडक्या बहिणींच्या कोणाकडे पैसे मागायला जायची गरज लागत नाही. डायरेक्ट 1 तारखेला 4 तारखेला खाट दिवशी मेसेज पडतोय, पैसे जमा होतात. अशी मोठी कामं करणारं भारतीय जनता पार्टी एक विजन घेऊन सगळ्यांच्या समोर येणारा पार्टी आहे. मला सुद्धा राहुलं नाही, मी सुद्धा म्हणालोय ठीक आहे, आता काही लोक आपल्याला भारतीय जनता पार्टीत जायचं आहे. सगळ्यांचा आशीर्वाद घेतला, भारतीय जनता पार्टीत आपण पक्ष प्रवेश केला. ही सर्व नेते माझ्या पाठीमागे थांबली. आणि आज सुद्धा
भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक नेते माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या प्रचारात सगळीकडे सक्रिय आहेत. मला निवडून आणण्यासाठी, माझं पॅनल निवडून आणण्यासाठी ही सर्व नेते माझ्यासोबत आहेत. त्याचा मला सार्थ अभिमान आयुष्यभर आहे. एवढ्यावर आपण थांबणार नाही. पुढच्या 5 वर्षात आपल्याला काय करायचं आहे त्याचं व्हिजन तुम्ही LED व्हॅनवर पाहिलं असेल. भैया ह्या 5 वर्षात रस्ते, गटारी, लाईट ह्या वेगळ्या ज्या समस्या आमच्या प्रभागाच्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्यात ना. पुढच्या 5 वर्षात साहेब अखंड सांगली जिल्हा आपला प्रभाग बघायला येईल अशा पद्धतीचं व्हिजन घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचं पॅनल या ठिकाणी बनवलं. शिवसृष्टी तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. शिवसृष्टी हा संकल्प अखंड महाराष्ट्रात भैया फक्त आणि फक्त पुण्यासारख्या शहरात आहे. आपण तीच शिवसृष्टी आपल्या सांगलीत चिंतामण नगरच्या ओपन पीस मध्ये तयार करतोय. शिवसृष्टी म्हणजे काय? आपल्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळाले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास कळाला पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा इतिहास कळाला पाहिजे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचा इतिहास कळाला पाहिजे. त्यासाठी आपण एक शिवसृष्टी नावाचा संकल्प तयार करतोय. शिवसृष्टी म्हणजे काय? तर शिवसृष्टीमध्ये तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातले सगळे गड किल्ले बघायला मिळतील. त्या ठिकाणी तुम्ही फिरत असताना तुम्हाला सगळे गड किल्ले बघायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे आधारित, त्यांच्या जीवनावरती आधारित असणारे सगळे पिक्चर बघायला मिळतील. आपण एक पिक्चरचं थिएटर तयार करतोय. म्हणजे 2 ते 3 तासाचा विकतही आपण वेळ त्या ठिकाणी घालवू शकतो. ट्रिपला म्हणजे आजूबाजूच्या प्रभागातील लोक मिळतात. तुमच्या प्रभागात, तुमच्या हक्काच्या वार्डात लोक ट्रिपसाठी येतील पुढच्या 5 वर्षात. अशा पद्धतीचं व्हिजन घेऊन आपण या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जो प्रश्न महानगरपालिकेत निकाली लागला नाही, छत्रपती संभाजी महाराजांचा जे स्मारक आहे ते अखंड सांगली जिल्ह्यात आजपर्यंत कुठे झालेलं नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक वहिनीसाहेब आपण आपल्या वार्डात करतोय. दवाखाना जो आपला आता बांधलाय त्याच्या लागून छत्रपती संभाजी महाराजांचा जे स्मारक आपण त्या ठिकाणी तयार करतोय. त्यात लायब्ररी तयार करतोय. त्यांच्या जीवनावर आधारित असणारी सगळी पुस्तकं त्या ठिकाणी बघायला मिळतील. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं त्या ठिकाणी सगळ्यांना वाचायला मिळतील. एक वाचनालय त्या ठिकाणी आपण मोठं तयार करतो. आपली मुलं ही शिकली पाहिजे ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. पण प्रायव्हेट स्कूलला घालावं एवढं आमच्या प्रभागातील लोकांना होत नाही, कारण आमची मोलमजुरी करून खाणारी लोक आहेत. मोठ्या स्कूलला मुलं घातली की त्यांची फी आम्हाला भरता येत नाही, कारण आम्हाला ते जमत नाही. म्हणून आम्ही कुठल्या तर शाळेत त्यांना मराठी शाळेत करतो. आपण आपल्या प्रभागातल्या लोकांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या शाळा झाल्या पाहिजेत. म्हणून पोलीस स्टेशन, संजयनगरच्या पोलीस स्टेशनला लागून एक मोठा ओपन पीस आहे. त्या ओपन पीसमध्ये आपण त्याच्यावर शाळेचं आरक्षण आहे. त्या आरक्षित जागेवरती आपण एक डिजिटल स्कूल तयार करतोय. ते ह्या माता भगिनींची मुलं त्या ठिकाणी शिकली पाहिजे, त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून एक डिजिटल स्कूल चांगल्या पद्धतीचं आपण तयार करतो. आपल्या महिला वर्गाला खेळण्यासाठी, त्यांना मनोरंजनासाठी त्यांचं मन कुठेतरी रंगलं पाहिजे, त्याने कुठेतरी जाऊन बसल्या पाहिजे, त्यांचं सुद्धा वैयक्तिक लाईफ त्या जगल्या पाहिजेत. त्यासाठी आपण एक ओपन जिम आणि त्या महिलांच्यासाठी एक योगा केंद्र तयार करतोय चिंतामण नगरच्या ओपन पीसमध्ये. त्या ठिकाणी त्या महिला जाऊन बसल्या पाहिजे. त्याच ठिकाणी आपण एक चिल्ड्रन पार्क तयार करतो. म्हणजे राजमती ग्राउंडवर भैयाचे तुम्ही आता चिल्ड्रन पार्क बघताय, तोच कन्सेप्ट घेऊन आपण आपल्या संजयनगर सारख्या भागात एक चिल्ड्रन पार्क तयार करतोय. त्या ठिकाणी ही मुलं आपल्या माय माऊली त्या ठिकाणी जाऊन त्यांचा वेळ घालवतील, त्या ठिकाणी वेळ त्यांचा जाईल. अशा पद्धतीनं एक चिल्ड्रन पार्क सुद्धा आपण तयार करतो. आपल्या भागाला धार्मिकता निर्माण व्हावी, आपल्या भागाला आपल्या जे आपली मुलं जे आता व्यसनाधीन किंवा बाकीच्या मार्गाला लागायला बघायला लागले ते न लागता त्यांना धार्मिकता निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळी मंदिरं तयार करायचा आपण एक संकल्प तयार केला आहे. आपल्या प्रभागात आता एक शिव मंदिर आहे, ते शिव मंदिर आपण डेव्हलप करणार आहे. शंकराचं मंदिर, एक ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर जुनं आहे ते एक आपण डेव्हलप करणार आहे. अशा वेगवेगळी मंदिरं, विरोबाचं एक मंदिर आहे, ते विरोबाचं पण मंदिर या पुढच्या 5 वर्षात तयार करणार आहे. आपण अशा वेगवेगळ्या संकल्पना घेऊन या जनतेसमोर जातोय. मला वाटते ह्यांचा विश्वास आहे की ही सगळी कामं आपली पुढच्या 5 वर्षात होणार, कारण की ह्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी ही धाडस का करावं लागलं भयानक आहे. विकास करावा आणि विकास कसा करावा हे फक्त भारतीय जनता पार्टीकडून शिकलं पाहिजे. एकमेव आपल्या भारतातला पक्ष असा आहे की तो
विकासावर आधारित पक्ष आहे. कुठल्याही पद्धतीचं आमिष न दाखवता फक्त विकासावर बोलणारा आपला पक्ष आहे. आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीत जायचा निर्णय घेतला आणि मला वाटतंय त्यात आम्ही 100% यशस्वी झालेलो आहे. आपल्या प्रभागातील भैया त्या चारही उमेदवारांना ही लोक भरभरून मतं करतील. 16 तारखेला त्या निवडणूक आयोगाला मी रिक्वेस्ट करतो, सगळ्यात पहिला आमच्या वार्डाचा निकाल लावा. सगळ्यात पहिला भारतीय जनता पार्टीची 4 नगरसेवक मायमौली सगळी जनता निवडून द्या. कारण मी रस्त्यावर उतरून काम करणार आहे. आम्ही काय घरात बसून काम करणारी माणसं आहेत, आम्ही चौकात बसून काम करणारी माणसं आहेत. तुमच्या सेवेसाठी कायम 24 तास आमचे दरवाजे उघडे. आम्ही कुठल्या दिल्ली, मुंबई, पुणे असल्या कुठल्या शहरात राहणारी माणसं नाही. आम्ही संजयनगर सारख्या भागात राहणार आहेत. कोण चिंतामणी नगर, त्या रुक्मरवहिनी आपल्या विकासनगर, प्रत्येक भागातील आपण उमेदवार दिले. भारतीय जनता पार्टी किती ग्राउंड लेवलला जाऊन काम करते बघा. 4 कोट्यांनी 4 उमेदवार दिले तुम्हाला. एक त्या भागाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, मधल्या भागाला सुद्धा मिळाला पाहिजे, चिंतामणी नगर सारख्या भागाला पण मिळाला पाहिजे, या विकासनगर आणि आपल्या या शिवाजी हाऊसिंग परिसराला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. म्हणून 4 कोपऱ्यातले 4 सुशिक्षित, निर्व्यसनी आणि ग्राउंड लेवलला काम करणारे 4 उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने निवडून दिले. त्यामुळं मी मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो, येणाऱ्या 15 तारखेला तुमच्या नजीकच्या मतदान केंद्रात जायचं. भारतीय जनता पार्टीचे जिथं जिथं कमळ चिन्हाची बटणं असतील ती बटणं दाबायची आणि ह्या पूर्ण पॅनलला ताकदीने निवडून द्या. एका मताने, एका दिलाने निवडून द्या. तुमच्यासाठी मी शब्द देतो, पुढच्या 5 वर्षात एकही काम शिल्लक ठेवणार नाही वार्डातलं. प्रत्येकाच्या गरजेला धावून जाणारी माणसं आहे आम्ही. तुमच्या पुढच्या 5 वर्षात ज्यावेळी आपण मिटिंग आणि सभा घेईल त्यावेळी माईक घेऊन आम्हाला बोलायची गरज लागणार नाही. जनता बोलेल की तुम्ही आता बोलू नका, बाद झालं, तुम्ही आमची 5 वर्ष सेवा केल्या, आता आम्ही बोलतो, आम्ही तुम्हाला निवडून देतो. एवढा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना देतो. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो, 4 कमळाची बटणं आहेत. कमळ चिन्हासमोरची 4ही बटणं दाबून पूर्ण पॅनलला ताकदीने निवडून द्या. खास करून वहिनी साहेब, मी तुमचा आभार मानतो. आईचा आभार कधीच मानायचे नसतात, ती आई असते. ताकदीने वहिनी साहेब तुम्ही माझ्या मागे राहिला. आयुष्यभर मनोज सरगर मुलगा म्हणून तुमची सेवा, तुमच्यासाठी अहोरात्र कुठल्या पण ठिकाणी वहिनी तुम्ही सांगायचं त्या ठिकाणी मनोज सरगर तुमच्या सेवेसाठी ठाम उभा राहील. हा विश्वास या ठिकाणी देतो. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. एक वाक्य आठवलं वहिनी साहेब, मी ज्या ज्या ठिकाणी जायचो मला लोक म्हणायचे, मनोज भाऊ, मनोज जरा तू लेट राजकारणात आलास. मदन भाऊ होते ना त्यावेळी तू राजकारणात यायला पाहिजे. मी म्हणायचो का? अरे तो नेता असा होता, तो कार्यकर्त्याला न्याय देणारा आणि कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता होता. वहिनी साहेब तुम्ही सुद्धा कमी नाही, तुम्ही सुद्धा आमच्यासाठी एवढं सगळं केलंय. तुमच्याकडे बघून मदन भाऊंची मला खरंच आठवली की मी त्या नेत्याच्या जवळ कधीच नव्हतो, कारण माझं राजकारणच त्यावेळी नव्हतं. पण वहिनी साहेब तुम्ही एवढा शांत आणि एवढा संयमी असून सुद्धा माझ्यासाठी आणि आमच्या पूर्ण आमचं जे पॅनल असेल, आम्ही 3 तुमच्या संग 5 वर्ष होतो, ताकदीने तुम्ही आमच्यासोबत थांबताय. मदन भाऊ तुम्ही काय केलं वाटतंय मला. ठीक आहे, तुम्ही सुद्धा कमी नाही वहिनी आमच्यासाठी, तुम्ही सुद्धा आमच्यासाठी खूप काय केले. तुमचे आभार मानायला नाही पाहिजेत. माझी आई आहे. मायबाप जनतेला मी हात जोडून विनंती करतो, 15 तारखेला पूर्ण पॅनल ताकदीने निवडून आणा. 5 वर्ष मनोज सरगर थांबणार नाही. तुमच्या सगळ्याच्या सेवेसाठी ही पूर्ण पॅनल अहोरात्र झटणार. आम्ही तुम्हाला काम करून दाखवणार. 24 तास तुमच्या सेवेसाठी थांबणार. एवढंच बोलून मी माझी 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.